तर मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत मस्तपैकी संध्याकाळच्या वेळी खायला बसलं होतं. तितक्यात माका एका बाजून प्रणव, प्रज्वल आणि हर्ष येताना दिसले. त्यांच्या हातात बॅट बघून आज यांचं व्हिडिओ करायचो असं मी ठरवलं आहे. तितक्यात माका दुसऱ्या बाजून देवेन, समर्थ आणि स्वरूप येताना दिसलो. मग त्यांनी टीम पाडल्यानी एका टीममध्ये तन्मय, समर्थ, हर्ष आणि प्रज्वल, तर दुसऱ्या टीममध्ये डावकुरो देवेन, ओम, स्वरूप आणि प्रणव अशी टीम पाडल्यानी त्यानंतर टॉस झाल्यानंतर तन्मयच्या टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करूचे निर्णय घेतल्याने त्यामुळे ओमच्या टीमने सुरुवातीक गणपती बाप्पा मोरया करून खेळाची सुरुवात झाली. सुरुवातीक ओपनर म्हणून हर्ष आणि प्रज्वल तन्मयच्या टीममधून बॅटिंगला मैदानात उतरले. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत होतो. इकडे दुसऱ्या बाजूक पहिली गोलंदाजी ओमच्या हातात चेंडू दिलो गेलो. ओमने फिल्डिंग सेट करून घेतल्यान आणि मग मॅचला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर ओमच्या उत्तुंग षटकार मारण्याच्या प्रयत्नात हर्ष बाउंड्री लाईनवर कॅच घेऊन बाद झालो. हर्षच्या रूपात मोठो धक्को संघाक बसल्यामुळे सगळेजण आनंदाने नाचाक लागले. त्यानंतर मात्र कॅप्टन तन्मय स्वतः बॅट घेऊन मैदानात उतरलो. तन्मयसुद्धा दुसऱ्याच बॉलवर उत्तुंग फटको मारूच्या प्रयत्नात बाद झालो. लागोपाठ 2 गडी बाद झाल्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू खूपच जोशात दिसत होते. त्यानंतर समर्थ मैदानात बॅट घेऊन उतरलो. समर्थन परिस्थिती लक्षात घेत एकेरी आणि दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित केलो आणि धावफलक सतत हालता ठेवला. चांगली फलंदाजी करत आपल्या संघाक एक मोठी धावसंख्या उभारण्याचा त्याचा प्रयत्न दिसत होतो. तर दुसऱ्या बाजून मात्र प्रज्वल मोठो फटको मारण्याच्या प्रयत्नात क्लीन बोल्ड झालो. शेवटच्या एकट्या प्लेयराक बॅटिंग मिळात ह्यो नियम असल्यामुळे शेवटी रवलेल्या समर्थक बॅटिंग करूची संधी मिळाली आणि त्यामुळे त्या एकट्यान चांगल्या प्रकारची फलंदाजी करून आपल्या संघाची धावसंख्या सन्मानजनक अशी उभी केल्यान. त्यानंतर मात्र मोठो फटको मारूच्या प्रयत्नात तो सुद्धा बाद झालो आणि प्रथम फलंदाजी करताना तन्मयच्या संघान 25 धावा बनवले. नंतर कमी धावसंख्या असली तरी जिंकाक द्यायचं नाही असं प्लॅन करून गणपती बाप्पा मोरया म्हणून खेळाक सुरुवात झाली. तन्मयच्या टीमकडून हर्षने पहिल्याच बॉलवर स्वरूपला क्लीन बोल्ड केल्यान आणि मग त्यांचा आनंद गगनात पावण्याचा झालो, कारण त्यांनी कमबॅक करूक सुरुवात केल्यानी होती. पहिलोच मोठो धक्को बसल्यामुळे त्यानंतर ओमने एकेरी आणि दुहेरी धावांवर लक्ष केंद्रित केल्यान आणि धावफलक सतत हालता ठेवल्यान. दुसरीकडे मात्र मोठो फटको मारूच्या प्रयत्नात देवेन क्लीन बोल्ड झालो आणि आता मात्र धावसंख्या कमी असली तरीसुद्धा तन्मयच्या संघान पूर्ण कमबॅक केलं होतं. देवेनची जागा घेऊन मैदानात उतरलेलो प्रणवसुद्धा पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड झालो आणि आत्ता मात्र कमी धावसंख्या असली तरीसुद्धा जिंकण्याच्या दिशेने तन्मयचा संघ वाटचाल करताना दिसत होतो. पण एकट्याक बॅटिंगच्या नियमाचा फटको मात्र